काल सकाळी 9 वाजता उठलो होतो. आज दुपारी 3 वाजता झोपलो कामाच्या चक्करमध्ये. संध्याकाळी 7 वाजता उठून बघितलं तर सगळीकडे व्हॉट्सअप स्टेटस होते की संभाजी ब्रिगेडच्या प्रवीणदादा गायकवाडांवरती हल्ला झाला म्हणून. आता नेमका कसा झाला ते मला नाही माहिती, पण मुद्दा हा आहे की प्रवीण गायकवाड सारख्या माणसावरती हल्ला करणं म्हणजे खरंच लय चुत्यागिरीची गोष्ट आहे. कारण महाराष्ट्रामध्ये भिकारसोट बनवून गुन्हेगारीत उतारणारी पोरं जी होती ना, बेरोजगार बनवून फिरणारे, ज्यांना इथलं गव्हर्नमेंट जॉब नाही देऊ शकले, त्या पोरांना युरोपीय देशामध्ये अरब राष्ट्रांमध्ये पाठवून त्या माणसाने पोटा पाण्याला लावलंय, ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, त्या माणसावरती हल्ला करणं म्हणजे ज्यांनी केलाय ना त्यांच्यासाठी ही ना लय मोठी वॉर्निंग आहे. कारण काय माहिती का, संभाजी ब्रिगेडची हिस्ट्री आहे बाई. घरात घुसून मारतात ते. नसन जर ज्याला खोटं वाटत असेल त्यांनी जाऊन ना दादाजी कोंडदेवचा पुतळा बघा काय करतात ते. लय मारतात भाई संभाजी ब्रिगेडवाले, फोडून बिडून टाकतात डायरेक्ट, माहिती ना. तर मग प्रवीण गायकवाड सारख्या माणसांवरती हात घालण्याच्या आधी ना एकदा विचार केला पाहिजे. ज्यांनी बी केलंय, ज्यांनी जे तुम्हाला जे करायचं होतं तुम्ही केले, तुम्ही शाई फेकून गेले. उद्या तुमच्या घरावर दुसरं काय आलं तर मग रडू नका फक्त कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला म्हणून. कारण ते संभाजी ब्रिगेड आहेत. त्या माणसानी या महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या कितीतरी पोरांना पोटा पाण्याला लावलंय. कितीतरी पोरं मा एक मित्र आहे उदय म्हणून, युरोपमध्ये सध्या. कशामुळे गेला? त्या माणसामुळे पोहोचू शकला तिथपर्यंत. पोट पाणी भरतोय, गावाकडे 15 लाखाचं घर बांधलंय, लग्न झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. इथं बीडमध्ये राहिला असताना तर काही नसतं झालं. तर अशा ठिकाणची पोरं काढून त्या माणसाने पोटा पाण्याला लावली की जिथं तुमचं सरकारचे रोड सुद्धा नाही पोहोचले. त्या गावातली पोरं नेऊन त्यांनी युरोप अमेरिकेत पाठवलं. तर त्या माणसावरती शाई फेकणं तुमच्या भिकाऱ्यांनो.